तर हे बघा एवढा झाला ऊस तोडायचा. आता थोडाच राहिला, एक दिवस आला का तर होऊन जाईल सगळाच, कारण बराच तोडलाय आता. तर एवढे झालेत बघा आता तोडायचे. मागं बघा मोठ्याला ढिगारे लागले ते ऊसाचे, असं इतका तोडलाय आम्ही आता मित्रांनो. तर आज एक ना विहीर आहे ना बंधाऱ्याकडं, तिकडं ऊस आहे थोडा. तर ते ऊसाचा आम्ही ना तोडायला आलोत, कारण हे लय झाले, म्हणजे गेल्या वर्षी तोडलाच नाही, त्याच्यामुळं मोठा मोठा निवर झाला. ते मोठ्याला तोडून काढायचा आणि बारकाला इकडे करून लावायचे परत. आणि त्यात गवत पण झालं, ते उपटायसाठी आम्ही आज आलो, कारण पावसात सोयाबीन पण काढता आहे ना आज. तर म्हणलं मग चला हे तरी करून घेऊ, कारण ऊसाच तरी होईल. सकाळी पण पाऊस झाला आहे आणि आता पण आभाळ आलेले चालूच आहे. तरी एडशीट वाहती पुलापासून, तरी तर मी काढलंय. आता मी चालले इथं ऊस तोडा, ते ऊस तोडते तर, आणि मी पाठीमागे गवत काढते. रानात आलं तर ऊस तोडतं ते. तर हा बघा गेल्या वर्षीच खोडवा आहे, कारण तोडलाच नाही, इकडून वाट नव्हती जायला, त्याच्यामुळे तो तसाच राहिला होता. म्हणून आता तोडायला लागलो, कारण तोडून जनावराला जातात, नंतर फुटवा झाल्यावर नंतर होईलच चांगला. तर ते तोडू द्यात. मी पाठीमागं हे पाला पाचोळा म्हणजे गवत ते सगळं काढते. आणि हे इथं असं ढिगारा लावला आहे, एवढा तोडला आहे. अजून बरंच राहिले म्हणजे तोडायचं पुढं. जवळपास म्हणजे अर्धी वाटणी झाली म्हणावं लागेल आता, आणि अर्धीच राहिली अजून. तर तेव्हा ते तोडू द्यात. आणि मी इकडं हे करते, ह्यातलं म्हणजे पाचरट निघते ना, ते सगळं गोळा करून एकदम स्वच्छ रान केले. आणि गवत काडी असेल ते पण बांधावर टाकले. तर आता इकडं मी हे काढते या बांधाचं गवत पण लयच झालं इकडं. तर हे बघा इथं काढते मी गवत. हे एवढा ढिगारा झालेला आहे मोठा तोडून. हे असं मोठाले उसं पण आहे, तर काही वाळला आहे, पण त्यात अर्धा वाळला आहे म्हणूनच तोडायला लागलं, नाही तर नसतं तोडला, राहून दिला असता. काही हिरवा काही वाळला, म्हणून त्याच्यामुळे सगळ्यात तोडा म्हणजे सगळा सारखाच फुटेल म्हणून तोडायला चालू केलं. तर हा काही गवत काढते पाठीमागे. आणि हे इकडं एवढं पाचरं नेऊन टाकले मी बांधाने सगळं. तिथून ह्या म्हणजे तिथून जर नेलं आणलं मी काढीत तर पार कडीपासून इथपर्यंत आणलं, म्हणजे अर्ध मी काढीत आणलं आहे. सगळं पाचरट गवत ते सगळं स्वच्छ केलं म्हणजे एकदम पाठीमागं. तर इथं चालू आहे आता काढायला माझं काम, आणि त्यांचं काम चाललं आहे आपलं ऊस तोडणं, कारण पर्यायच नाही आता तोडल्याशिवाय इथं ना, त्याच्यामुळं चालू केलं आहे. तिकडे पण बांधारा टाकलं आहे, कारण दोन्हीकडे पण टाकले ना, जास्त आयचं नाही, त्याच्यामुळे तिकडल्या साईडला पाचरट टाकलं आणि इकडल्या साईडला गवत टाकले. म्हणजे पाचरट नंतर जास्त जरी झालं ना तर पेटून पण देता येईल ना, त्याच्यामुळे त्या साईडला टाकून घेतले पाचरट कारण. तर हे बघा असं गवत झालेलं हे इतकं आयचण झालं हे असं. ते एवढं काढीत चालायचं काही काढते. इथं खुरप आहे माझं बघा. तर चालूच आहे आता काढायला, कारण ते पुढं तुडीत असल्यामुळे सगळं स्वच्छ होते ना पाठीमागं. तर असं झाले बघा रान, ह्याचं पाचरट बिचरट सगळं काढून गवत काढून एकदम चांगलं झालं. आणि जे हिरव्या ठोंबड्या दिसतात ना, ते गवत लावलं होतं त्या ऊसामध्ये, कारण ऊस जास्त उगलाच नव्हता म्हणून. ते तर आता काय करायचे, ते गवताच्या मुळं ना सगळे खांदून काढायचे आणि जाग्यावर ऊस लावून घ्यायचा आहे परत अजून आता. तर हिरव्या ठोंबड्या त्या फुटल्यात पण लवकरच. तर हे बघा असं आहे आमचा खोडवा ऊसाचा. ऊस एवढा थोडा हे ढिगारे मोठा टाकते आणू ते बघा ते, कारण ऊस पण खायचा होता, गोड आहे. कारण गेल्या वर्षीचा राहिलेला आहे त्याच्यामुळे गोड लागतोय. आणि आता पाऊस आल्यापासून तर म्हणजे त्यात हे पण गोडीला जास्तच आला आहे. तर हे इकडं एवढा राहिला आता. आणि हे पाठीमागचे 2 ढिगारे तोडून झाले. तर आता हे सगळे ते आता नेहायला, कारण इथून नेताच येत नाही, नदीच्या अलीकडे, त्याच्यामुळे नेता येत नाही. तर दुसऱ्यांना सांगितलं ते नेते ना आता. तर हे बघा आता ऊस खायला सुरू आहे. तर या ऊस खायला आता, कारण तोडून झाला आहे, तर ऊस खायला चालू आहे आता. मी पण खाणार आहे, या तुम्ही पण.